हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू अभिमन्यु केमिस्ट्री, ऑनलाइन प्लेटफॉर्म फॉर केमिस्ट्री सब्जेक्ट। यहाँ पे हम केमिस्ट्री पढ़ते नहीं, केमिस्ट्री फील करते हैं। तो फिर से मिलते हैं हमारे नए टॉपिक में जिसका नाम है ट्रांजिशन एंड इनर ट्रांजिशन एलिमेंट, लेक्चर नंबर 4। ओके, आतापर्यंत आपण काय चेक केलं त्या टॉपिकमध्ये, त्या टॉपिक सुरू करायच्या अगोदर गुड न्यूज आहे तुम्हाला सगळ्यांसाठी। आपण आपल्या चॅनलवरती केमिस्ट्रीचे फिजिकल केमिस्ट्री स्पेशली आपण न्यूमेरिकल्स अपलोड करतोय। त्याच्यामध्ये न्यूमेरिकलचा पार्ट पहिला आयन इक्विलिब्रियमचा आपण ऑलरेडी अपलोड केलाय, तिथे जावा आणि चेक करा। आणि तुम्हाला जर खरोखर त्या व्हिडिओचा फायदा होत असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत ते व्हिडिओ मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचवा। ठीक आहे, पण आपल्या आजच्या लेक्चरचा पॉईंट चालू करूया। पॉईंटचं नाव आहे, पहिला पॉईंट आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टीज। ठीक आहे, हेडिंग दे तिथं पटकन, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज। आता सगळ्यात पहिला क्वेश्चन काय आहे माझं तुम्हाला मॅग्नेटिक प्रॉपर्टीज मध्ये, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज। समजा मी काय केलं रे, मॅग्नेट हातामध्ये पकडला समजा, आणि मॅग्नेटच्या शेजारी समजा लोखंडाचा जर खिस किंवा लोखंडाचा जुरा किंवा लोखंडाचा खिळा जरी ठेवला तर काय होतं। माझं ऑब्झर्वेशन काय आहे, तो खिळा काय करतो, मॅग्नेटकडे पळत जातो ना, आठवतंय सगळ्यांना जातो। पण त्याच्या जागी समजा खडा ठेवला असता तर, दगड ठेवला असता तर तो गेला असता का। दोघांमध्ये काय फरक आहे, काय फरक आहे। हां बरं, लोखंडाच्या जवळ मॅग्नेटच्या जवळ लोखंड गेले हे तर माझं ऑब्झर्वेशन होतं रे, जातो तो 100% जातो, आपण बघितलंय। पण असं काय झालं, म्हणजे जर त्या मॅग्नेटला मी झूम केलं, त्याच्यामध्ये आज जाऊन बघितल्याशिवाय मला कळणार आहे का रे। म्हणजे आयर्न पण जातो, निकेल पण जातो, कोबाल्ट पण असतो, तो पकडतो त्याला, हे मला माहीत आहे। पण आपण डेली लाईफमध्ये आयर्नच बघतो ना जास्तीत जास्त, की जो काय करतो अट्रॅक्ट करतो त्याला। म्हणजे त्या मॅग्नेटच्या आतमध्ये जर गेलो तर मला 2-3 टाईपच्या प्रॉपर्टी सापडतात। त्याच्यामध्ये मला एक प्रॉपर्टी सापडते मॅग्नेटिक प्रॉपर्टी। ती पहिली प्रॉपर्टी आहे माझ्याकडे पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस रे, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस। म्हणजे आपण याच्यामध्ये काय करतो बघा, याची डेफिनेशन मी सुरुवातीला कशी करतो, याला डिफाईन कसं करायचं, तर द सबस्टन्सेस विच आर वीकली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे कळतंय का रे। समजा मी काय केलं, काही सबस्टन्स घेतले, मॅग्नेटच्या जवळ ठेवले, तर ते मॅग्नेटकडे जायचा प्रयत्न करतात, लोखंडासारखं पकडत नाहीत रे, मुवमेंट दाखवतात ना, लहान मुलं करतात बघा रे। हातामध्ये काय करतात रे, मॅग्नेट घ्यायचा आणि मातीच्या जवळ नसा फिरवायचा, माती काय होते बघितले तुम्ही, अशी मूव करते ना इकडे तिकडं, सेम तसं हे काय करतात रे, मॅग्नेट दिसला की मुवमेंट दाखवायला चालू करतात रे, त्यांना म्हणायचं कुठले सबस्टन्स, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस। मग प्रॉब्लेम काय आहे सर, हे सबस्टन्स ओळखायचे कसे किंवा यांची आयडेंटिटी काय आहे। आपल्याला क्वेश्चनमध्ये काय पडतो, क्वेश्चन समजा पेपरमध्ये, सीईटीचा क्वेश्चन पेपर असेल किंवा नीटचा असेल तुमचा किंवा जेईचा असेल, तर आयडेंटिफाय पॅरामॅग्नेटिक और डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस फ्रॉम द फॉलोइंग, हा एक टाईप पडतो। आणि दुसरा टाईप पडतो आम्हाला की त्याच्यातला मॅग्नेटिक मुवमेंट फाइंड आउट करा। मग आता काय करायचं, पॅरामॅग्नेटिक ओळखायचा कसा, तर ॲटलिस्ट वन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन मला पाहिजे तिथं, वन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन। याची स्टोरी सांगतो काय होते नेमकं तुम्हाला। ओके, पुढे आता, आणि दुसरा सबस्टन्स मला सापडतो इथं याच्यामध्ये बघायला येतो मी खाली, दुसरा असतो डाय मॅग्नेटिक सबस्टन्सेस रे। हा कसा ओळखायचा, ह्याच्यामध्ये काय होतं, हा काय होतोय रे, अट्रॅक्ट होतोय, हा रिपेल होतो, म्हणजे मॅग्नेटपासून लांब जातो। म्हणजे ह्याची डेफिनेशन कशी करायची, बाकी सगळं सेम ठेवा। कसं लिहायचं सांगा, द सबस्टन्सेस, बोला पटपट सगळे, हा काय लिहायचं, आवाज सगळ्यांचा आवाज होते, बोला इकडे बोला पटपट, काय लिहायचं पुढं, विच, हा सांगा, विच आर वीकली अट्रॅक्टरच्या जागी काय करूया, फक्त इथं एक चेंज करायचं, मला काय करायचा, रिपेल्ड, लांब जातात रे, वीकली रिपेल्ड बाय कशानं रे, मॅग्नेटिक फील्ड। आता पहिल्यामध्ये कंडिशन काय आहे, एक तरी अनपेअर्ड पाहिजे। याच्यामध्ये काय होतं रे, सगळे पेअर्ड असतात रे। कसं लिहायचं याच्यामध्ये, ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड। येते एक लक्षात तुमच्या, काय करतोय आपण, अरे समजतंय का, हे दोन्हीवरती केमिस्ट्री खेळ चालतो रे। मग असं काय झालं की ज्याच्यामध्ये सर इलेक्ट्रॉन एखादा अनपेअर्ड असेल तो फिरायला लागला, म्हणजे सपोज करा मी पहिली केस अगोदर तुम्हाला सांगतो इथं बोर्डवरती, कोणता पण एखादा डी ब्लॉकचा एलिमेंट घेतला, समजा एक एलिमेंट घेतो, त्याच्या सेंटरला काय असतं एलिमेंटच्या, अरे काय घेतो सेंटरला, न्यूक्लियस घेतला, बरोबर का, त्याच्या शेजारी काय आहे,
शेल्स असतात असे, हे तर क्लिअर आहे. आणि शेल्समध्ये मला कोण सापडतं? इलेक्ट्रॉन सापडतात, बरोबर नाही सांगा. आता जर आपण बघितलं, सपोज करा ह्या शेल्समधून असे इलेक्ट्रॉन फिरायला लागले. ओके, त्या शेल्स मी कागदावरती कशा दाखवतो? प्रत्येक वेळी गोल काढतो का असे? मला समजा डे ब्लॉकमधले इलेक्ट्रॉन दाखवायचे, मी गोल काढतो प्रत्येक वेळी असे मोठे. मग कसे लिहितो? बॉक्स काढतो, छोटे छोटे ऑर्बिटल काढतो ना त्यांचे. म्हणजे समजा एक काम करतो बघा, एक डी ऑर्बिटल असं ड्रॉ केलं. 1 2 3 4 5 5 कप्पे झाले. ए डीची कॅपॅसिटी कितीची आहे? कितीची कॅपॅसिटी आहे? 10ची कॅपॅसिटी आहे, कळतंय सगळ्यांना. आता इथं काय होतं बघा, सांगतो तुम्हाला याच्यामध्ये. तर समजा असा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल, म्हणजे किंवा फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 5 भरले, बाकी 4 अनपेअर्ड. 1 वाढवला 3 अनपेअर्ड, 1 वाढवला 1 अनपेअर्ड, 1 वाढवला अजून 1 अनपेअर्ड राहिला. म्हणजे जसं इलेक्ट्रॉन वाढवतोय तसं एक एक कमी होत चालले का नाही सांगा. आता इथं जर तुम्ही चेक केलं असा, हा जो शिल्लक राहिलेला अनपेअर्ड इलेक्ट्रॉन एकटा, समजा तो इथून फिरतोय. आता इलेक्ट्रॉन फिरतो, इलेक्ट्रॉन म्हणजे काय आहे रे? त्याच्या डोक्यावर काहीतरी कुलोम्बचा चार्ज आहे ना, आणि चार्ज फिरायला लागला. आपण फिजिक्समध्ये शिकलोय, जर चार्ज फिरला तर तो काय क्रिएट करतो? बोला पटपट. एखादा जर चार्ज फिरतोय तर तो काय क्रिएट करतो? हे बोला पटकन, काय क्रिएट करतो? हां, हे बोला पटकन. मॅग्नेटिक फील्ड तयार करतो ना चार्ज फिरला तर, एक फील्ड तयार करतो. मग आता सिंगल इलेक्ट्रॉन फिरायला लागला, याचा अर्थ तो फील्ड तयार करणार. कोणती फील्ड? मॅग्नेटिक फील्ड तयार करणार. सेम तसं यांची कंडिशन काय आहे? कमीत कमी एक तर अनपेअर्ड पाहिजे, बरोबर नाही सांगा. माझा दुसरा प्रश्न, जर समजा मग सर पेअरिंगमध्ये काय असेल, कोण सांगेल मला? पेअरिंगमध्ये काय झालं असेल? जोडी एकत्र आली. जोडीमध्ये तोंड कसं आहे एकाचं? एक इलेक्ट्रॉनचं तोंड कसं आहे बघा, वर तोंड आहे. दुसऱ्याचं कसं आहे? खाली तोंड आहे. मग इथं काय झालं असेल? तिथं का तयार होत नाही? अरे तिथं पण होते तयार, फक्त प्रॉब्लेम काय आहे की सर वर तोंड याचा अर्थ समजा तो क्लॉकवाईज फिरतोय, दुसरा खाली तोंड म्हणजे तो कसा फिरणार? हे मोठ्यानं अँटी क्लॉकवाईज, बरोबर ना. अरे एक फिरला घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरला असा, बरोबर ना. दुसरा काय करतो? विरुद्ध दिशेने फिरतो. म्हणजे जे फिरतात तर एकमेकांचं जे मोमेंट आहे ते काय करतात रे? कॅन्सल करतात. दोघांनी जर एकमेकांचं मोमेंट कॅन्सल केलं, शिल्लक काय राहणार आहे का तिथं? म्हणजे कळालं का? ज्यावेळी जोडीनं येणार, ज्यावेळी पेअरिंग असेल त्यावेळी त्यांना म्हणायचं डायमॅग्नेटिक, आणि एखादा जरी अनपेअर्ड असेल तर त्याला काय म्हणणार तुम्ही? पॅरामॅग्नेटिक म्हणायचं. डोक्यात येते तुमच्या? समजलं का? आणि याच्यामध्ये पण एक तिसरा एक क्रायटेरिया येतो, तिसरा थर्ड एक टाईप आहे बघा, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस म्हणतात त्याला. काय म्हणायचं रे? फेरो मॅग्नेटिक सबस्टन्सेस रे. हे पहिल्याची डेफिनेशन काय आहे बघा जरा. पहिल्यामध्ये काय केलं तर मी, ते काय करतात? वीकली अट्रॅक्ट करतात. दुसऱ्यामध्ये काय करतात? दुसऱ्यामध्ये काय झालंय? वीकली रिपेल झाले. आता तिसरा टाईप येतो, ते काय करतात? स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करतात रे. या दोघांपेक्षा ताकद त्यांची जास्त आहे. काय लिहा डेफिनेशनमध्ये? बाकी सगळं सेम ठेवायचं, फक्त याच्या जागी काय लिहायचं? स्ट्रॉंगली. वाचा डेफिनेशन पटकन मोठ्यानं. हे बोलायचं सगळे. हां, द सबस्टन्सेस विच आर स्ट्रॉंगली, हां बोला पटपट पुढं. कशाने अट्रॅक्ट झाले रे? अट्रॅक्टेड बाय मॅग्नेटिक फील्ड. आता तुम्हाला एक क्वेश्चन अजून एक याच्यामध्ये, मग या 3 केसमध्ये सगळ्यात जास्त अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कुठं असतील? बघा बरं, कुठं असतील सगळ्यात जास्त? का शेवटच्यात असतील? कारण सर तो स्ट्रॉंगली खेचतोय ना. माझी कन्सेप्ट मला काय समजले की जेवढे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन ज्यादा असतील तेवढी मॅग्नेटिक प्रॉपर्टी काय असेल त्याची? जास्त असेल. म्हणजे जर एक्झाममध्ये पेपरमध्ये जर क्वेश्चन पडला, विच ऑफ द फॉलोइंग हॅज हायेस्ट मॅग्नेटिक मोमेंट और विच ऑफ द फॉलोइंग हॅज हायेस्ट मॅग्नेटिक प्रॉपर्टी, तुम्ही चेक काय करणार? बोला, चेक काय करायचं? इने इलेक्ट्रॉन काउंट करायचे, जास्त त्याचं जास्त असणार. ह्याचं एक्झाम्पल बघा, याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी. फेकोनी, आयर्न, कोबाल्ट, निकेल. ओके, ठीक आहे. आता प्रॉब्लेम काय आहे की सर आम्हाला थिअरॉटिकल तरी समजलं की बाबा नेमकं याच्यामध्ये काय होतं, कशामुळे काय झालं, पण मग जर पेपरमध्ये विचारलं, न्यूमेरिकलमध्ये फाइंड आउट करायचं असेल तरी कसं मोजतात बघा रे. तर हे मोजलं जातं न्यूमेरिकलमध्ये. एक मिनिट पुढे ॲड करतो मी तो पॉईंट रे. हां, इन टर्म्स ऑफ मॅग्नेटिक मोमेंट, आणि ते दाखवतात कसं बघा रे. सिम्बल वापरतात त्याला मॅग्नेटिक मोमेंट, हे डिनोट करतात म्यूनं, म्यू. आणि म्यूची व्हॅल्यू मला समजते n इंटू ब्रॅकेट n+2, आणि याचं युनिट आहे BM. BM म्हणजे बोहर्स मॅग्नेटॉन. काय म्हणलो मी त्याला रे? BM म्हणजे काय? बोहर्स
कळतंय तुम्हाला काय म्हणतोय मी? बोहर्स मॅग्नेट्रॉन झालं. ओके, आता याच्यानंतर पुढं काय करतो बघा मी याच्यातच. मग सर एन काय असेल? हे काय असेल एन मला सांगा पटकन. तुम्हाला कळते काय असेल एन? काय असेल? फिजिक्समध्ये झाले ना ते BM? नाही झालं? ठीक आहे. एन काय असेल? हां, नंबर ऑफ कसले इलेक्ट्रॉन रे? नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आपण इथं लिहितो याच्यामध्ये. ओके, आणि जर BMची मी व्हॅल्यू बघितली, 1 बोहर्स मॅग्नेट्रॉन म्हणजे काय इथं खाली लिहितो मी त्याच्या 1 BM इज इक्वल टू काय असतोय बघा हा EH/4πmc. E फॉर चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन इथे लिहितो खाली बघा ह्यांची व्हॅल्यू. E म्हणजे काय झाला? इलेक्ट्रॉनचा चार्ज किती असतो रे? चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन किती घेतो मी? हे बोला पटपट, किती असतो? 1.6 × 10⁻⁻19 कुलम. मागच्या वर्षी झालता तुम्हाला. ठीक, त्याच्यानंतर पुढं H काय असतो रे? H फॉर कोणता कॉन्स्टंट आहे? प्लँक कॉन्स्टंट. याची व्हॅल्यू किती असते माझ्याकडे रे? 6.6 × 10⁻34 जूल सेकंद रे. त्याच्यानंतर M काय आहे? M फॉर मास ऑफ इलेक्ट्रॉन. किती असतं मास इलेक्ट्रॉनचं? तर 9.1 × 10⁻31 kg. आणि शेवटचं राहिलं C. C म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी किती घेतो आपण? ते कायम घेतो. ती लाईटची घेतो तीच असते. किती असते? बोला पटकन, किती घेतो? प्रकाशाचा वेग किती घेतो रे? इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी 3.8 × 10⁻⁻⁰ किती घेतो रे? 8 मीटर पर सेकंड. बरोबर लिहिलं बघा रे. 3.8 घेतो का रे? का 3.0 असते? काय झालं? ओके, एक मिनिट. हे बरोबर आहे का व्हॅल्यू? जर चेक करा रे. बहुतेक 3.0 ते. मी चेक करतो, क्रॉस चेक करतो. थांबा. आता काय करतोय बघा आपण त्याच्यामध्ये पुढं. हां बरोबर 10 मीटर पर सेकंदच आहे. हां, ही व्हॅल्यू आहे. आता इथं काय करायचं आहे हे तर मला समजलं. आता पेपरमध्ये क्वेश्चन पडताना कसा पडतो तुम्हाला विचारतात, स्टेट बोर्डचा पेपर असेल तर विचारलं जातं बघा. तो क्वेश्चन मी 2 पुढे ॲड करतो याच्यानंतर. कॅल्क्युलेट मॅग्नेटिक मोमेंट. कॅल्क्युलेट इथे पुढेच विचारतात बघा याच्यामध्ये. इथं पुढे ॲड करतो क्वेश्चन मी. कॅल्क्युलेट म्यू लिहितो. म्यू फॉर समजा विचारला असेल तुम्हाला Cu+2 साठी विचारला आणि ॲड करतो Titanium+3 साठी करतो किंवा Titanium+4 करूया. ठीक आहे. आता सगळ्यात पहिलं काम तुमचं काय आहे? काय करणार सांगा? म्यू फाइंड आउट करायचं असेल तर तुम्हाला कशाचा नंबर पाहिजे? ए पुढे बघा रे, ते बंद करा. काय चाललंय ते? हां, कशाचा नंबर पाहिजे तुम्हाला? अनपेअर्ड इलेक्ट्रॉनचा पाहिजे. मग पटकन मला सांगा याच्यामध्ये तुमच्याकडे कॉपरचा ॲटॉमिक नंबर किती होता? 29 होता का नाही सांगा? बरोबर. ओके, आता 29 मला त्याचं कॉन्फिग्युरेशन सांगा पटकन. कसं लिहितो आपण 29चं रे? हां, आर्गॉन पुढं काय करतो? 3D4s2 करतो अगोदर, किंवा कॉपर एक्सेप्शन आहे 1 करतो इथं ना. आणि इथं 3D किती झाले रे? 10 झाले. आता कॉपरनं टोटल इलेक्ट्रॉन सोडलेत किती बघा बरं. किती? Cu+2 म्हणजे किती सोडले? यार किती सोडले? 2 सोडले. मग सोडा 2 त्याच्यातून. 2 कुठले जाणार? एक याच्यातला आणि दुसरा कुठला जाणार? 10 मधला. म्हणजे शिल्लक राहिली इथं कॉपर+2 मध्ये काय शिल्लक राहिलं बघा? आर्गॉन जसा की तसा 3D9 4s0. आता पटकन मला सांगायचं डी ची कॅपॅसिटी कितीची आहे? 10 ची कॅपॅसिटी. कप्पे किती असतात रे? पहिला, दुसरा, हां तिसरा, चौथा, पाचवा. 9 भरायचे. 9 कसे भरायचे? पहिल्यांदा कसं भरतो मी? सिंगल टाकायचं, परत पेरिंग करायचं. म्हणजे काय होणार त्याच्यामध्ये बघा 9 भरायचे आहेत ना. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा, 7वा, 8वा, 9वा. टोटल अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती आहेत तिथं? एक आहेत का बाकीचे राहिलेले अनपेअर्ड आहेत? एकच आहे. अनपेअर्ड म्हणजे सिंगल पकडायचा. ओके, तुमच्याकडे फॉर्म्युला काय होता सांगा मला पटकन. हे बघा फॉर्म्युला काय आहे? म्यूचा फॉर्म्युला काय आहे? म्यू इज इक्वल टू √n × n+2 आणि इथं BM लिहायचं प्रतिकूल बोहर्स मॅग्नेट्रॉन. ओके, यांची व्हॅल्यू किती आहे वरती बघा बरं. किती दिले मी इथं? n म्हणजे किती आहे? नंबर ऑफ अनपेअर्ड. किती आहेत अनपेअर्ड इलेक्ट्रॉन तिथं? एकच होता. मग मी याच्यामध्ये काय करतो? इथं n बरोबर 1 झाला. इथं लिहून घेतो बघा खाली. इथं म्हणजे इथं काय येणार तुमचं आन्सर बघा 1 × ब्रॅकेट 1 सॉरी 2 नाही इथं. हां 1+2 झालं. म्हणजे इथं काय झालं बघा √3. याची व्हॅल्यू चेक करा किती असते लॉग टेबलमध्ये. किती असते व्हॅल्यू त्याची रे?
बघा बरं किती आहे, नोट ते 1.73 असेल कदाचित, मी कॅल्क्युलेट केली 1 मिनिट फक्त त्याची. हां 1.73 आहे, बरोबर आहे. याची व्हॅल्यू 1.73 झाली बोहर्स मॅग्नेटॉन लिहायचं पुढं. आता त्याच्यानंतर काय करायचं पुढं, एक मिनिट बोलू नका फक्त. हां आता पुढचा क्वेश्चन काय आहे, त्याच्या समोरचं त्याच्या पुढेच लिहिलं आहे मी. काय लिहिलं आहे बघा, काय आहे बघा, टिटॅनियम +4 आहे. मला पटकन तुम्ही सांगा, हा जो टिटॅनियम +4 होता, जेव्हा तो टिटॅनियम असेल त्याच्याकडे त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे टिटॅनियमचा, कशानंतर येतो तो, स्कूटी, म्हणजे कशानंतर आला, स्कॅन्डियम नंतर आला. स्कॅन्डियमचा किती घेतो मी यार, किती असतो स्कॅन्डियमचा 21, याचा किती झाला 22 झाला. मग टिटॅनियमचे तुम्ही 22 इलेक्ट्रॉन कसे भरणार, हे बोला पडून कसे भरतो. सुरुवातीला अर्गॉननं केलं, अर्गॉन 3D 4s करतो मी. हे मला पटकन सांगा, अर्गॉनमध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत तिथं, अर्गॉन म्हणजे त्या चौकटी कंसात किती आहेत इलेक्ट्रॉन, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये किती असतात, अभि किती असतात, 20, 22, 18 घेतले, बरोबर 18 झाले त्याचे, 18 संपले. 22तल्या 18 गेलं, येसमध्ये 2 टाकलं, 18 आणि 2 हे बोला, 18 आणि 2 किती 20 झाले. इथे किती भरू, 2 भरले. टिटॅनियम किती प्लस आहे रे, 4 प्लस, म्हणजे टिटॅनियम +4 म्हणजे त्यांनी इलेक्ट्रॉन किती सोडले, 4 सोडले. पहिले 2 कुठले सोडणार तो, यशचे सोडणार. दुसरे 2 कुठले सोडणार, कशाचे, हां मोठ्यानं, 1 मिनिट इथं लिहितो बघा. अर्गॉन 3D किती झालं बघा इथं 0, 4s 0 झालं. मग तुम्ही मला सांगा, इथं जर मी त्याचा D ड्रॉ केला, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, बराबर इलेक्ट्रॉन किती भरायचे, 0 ना, इलेक्ट्रॉन आहेत का शिल्लक. मग याच्या ठिकाणी TIच्या ठिकाणी नंबर ऑफ म्हणजे n ची व्हॅल्यू किती आहे, 1 2 3 4 किती आहे रे, ते नाही म्हणत मी तुम्हाला, तिथं नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती आहेत, कुठे दिसते तुम्हाला 5 रे, दिसतेत का, दिसत असेल तर बोला ना. इलेक्ट्रॉन कसा असतो बाळांनो, हो का, असं वर तोंड असतं त्याचं, हा इलेक्ट्रॉन झाला, तिथं दिसतंय तसं काय, दिसतंय का, म्हणजे 0 झाला ना, 0 झाले. मग जर वेट हां, इलेक्ट्रॉन जर अनपेअर्ड नसतील, व्हॅल्यू टाकात बघा हो का इथं, म्यूचे, म्यू बरोबर कसं टाकतो, 0 × ब्रॅकेट 0 + 1 करतो, काय उत्तर येईल त्याचं, 0च येणार ना. हां मग याचा मॅग्नेटिक मोमेंट किती आला, 0 आला, 0 1 नाही येणार रे, वेट हां ते सांगायचं आहे इथं बघा हो का, 0 + 1 किती असतं, 1, 1 × 0 किती असतं, हां 0 0. हां कुठल्या बी संख्येला 0 गुणलं तर गुणाकार किती येतो, लक्षात राहील का रे, आपण किती विध आहे, 12वीत आहे. हां वेट हां, आणि समजा तिसरी ते एक एक्झाम्पल मी ॲड करतो, थर्ड Zn +2, याचं मला जर तोंडी सांगा जमते का, डोकं चालते का तुमचं, बघा बरं. हे बोला पटकन, झिंकचा ॲटॉमिक नंबर किती आहे, बोला पटकन, झिंकचा ॲटॉमिक नंबर किती होता, 30 होता का 30 होता, झिंक 30. याचं कॉन्फिगरेशन कसं लिहितो आपण, अर्गॉन 3D 4s करतो. अर्गॉन इलेक्ट्रॉन किती खाल्ले, 18 खाल्ले, यसमध्ये किती टाकायचे, 2 टाकायचे, 18 आणि 2 20 झाले. डी मध्ये किती टाकू, 10 टाकले. Zn +2 2 कुठले सोडणार तो, यसचे, 4s 0 झाले. अर्गॉन तसाच होता, डी मध्ये किती राहिले, 10 राहिले. आता कप्पे किती असतात डी मध्ये रे, 5 कप्पे, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 1 2 3 4 5. भरा, कसे भरायचे, ऐका तुम्ही म्हणणार सर पहिल्यांदा सिंगलच भरायचे बरं का, सगळे जरी असतील तरी पण नेम सवय लावायचीच आपल्याला. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा. टोटल अनपेअर्ड इलेक्ट्रॉन करा काउंट किती, 0, कारण सगळ्यांची जोडी झाली ना तिथं, हो का, दोघं अनपेअर एक पण नाही तिथं. म्हणजे याचा अर्थ याचा म्यू किती येणार, बघा बरं म्यू किती येईल, मग त्याचा 0च येणार ना. 0 का आला, कारण n 0 होतं आमच्याकडे. आता इथं काय होतंय बघा याच्यामध्ये, हां सर हे काही सोपे प्रश्न होते, पण पेपरमध्ये आम्हाला थोडीशी एवढा टाईम आहे की बाबा एवढा उठाटेप करणार आहे मी, बरोबर नाही सांगा. म्हणजे जर एखादा क्वेश्चन पडला, विच ऑफ द फॉलोइंग हॅज मॅक्झिमम किंवा विच ऑफ द फॉलोइंग हॅज हायेस्ट मॅग्नेटिक मोमेंट, आपण अनपेअर्ड करतोय तो काही प्रॉब्लेम नाही, पण कधी कधी व्हॅल्यूज पण देतात ना. म्हणजे एखाद्याची व्हॅल्यू दिली 1.75 दिली, एखाद्याची दिली समजा 4.89 दिली, असं काही तर देतात ना व्हॅल्यू. मग त्यावेळी काय करायचं, स्क्वेअर रूट घेत बसायचं का. त्यासाठी एक ट्रिक देतो तुम्हाला, याच्यामध्ये काम करायचं बघा. ट्रिक काय माझ्याकडे या सगळ्यासाठी, इथं स्पेस इथं लिहितो बरोबर मध्ये सेंटरला. ह्या सगळ्या पार्टीजमध्ये एक ट्रिक बनते, काय करायचं बघा सांगतो.
तर तुम्हाला ॲप्रॉक्सिमेट मिळणार बरं का त्याच्यामध्ये. कसं मिळतं बघा याच्यामध्ये, ट्रिक काय आहे माझ्याकडे. तर म्यूसाठी काय करायचं, ट्रिक फॉर म्यू करतो, इंडेक्समध्ये लिहायची तिथं तुम्ही लिहिताना काय करायचं याच्यामध्ये, म्यू इज इक्वल टू नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स प्लस करायचं 0.75. हे जे तुमचं नंबर येतो ना, जे ॲप्रॉक्सिमेटली त्याच्या जवळ येतं रे. हे बोर्डसाठी नाही, कशासाठी वापरायची अबे, कशासाठी वापरायची, एक्झाममध्ये CETला वगैरे गरज पडेल तर वापरा. प्रत्येक वेळी कॅल्क्युलेशन गाडोसारखं काम करायचं नाही रे. मी तुम्हाला सांगितलं नाही, गणितात स्मार्ट कोण जो आळशी असतो तो. आळशी म्हणजे सोप्या स्टेप करत बसायचं रे. तुम्ही जर प्रत्येक ठिकाणी जर प्रत्येक कन्सेप्ट करत बसला तर तुम्हाला टाईम पुरणार नाही. आणि माझं टार्गेट काय आहे, मला पेपर सोडवताना वेळ बी पुरला पाहिजे ना. मला किती येतंय त्यापेक्षा ते 1 तासात मी किती लिहितोय ते बी महत्त्वाचं आहे, बरोबर ना. किंवा महत्त्वाचं काय सांगू का तुम्हाला, एक रियालिटी काय आहे, ज्या बी परीक्षा घेतात ना तुमच्या, त्यामध्ये आपल्याला सक्सेस मिळवायचं आहे रे. आपल्याला तुम्हाला कोण घरात बसून विचारणार आहे कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे, काय विचारणार आहे याचं मॅग्नेटिक मोमेंट. तुमचा जो 1-2 तासाचा जो खेळ होतो ना तिथं, त्याच्यामध्ये तुमचं ॲव्हरेज पडलं पाहिजे चांगलं, ते मॅटर करतं रे. त्यामुळं आपल्याला सोपं फक्त शस्त्र गोळा करून ठेवायचे रे. आता फॉर एक्झाम्पल पहिलेच बघा, हो का कुठं गेलं इथं हे वाला, फक्त इथं ॲटलिस्ट एखादा पिरियड असेल तर वापरायचं बरं का. कुठं लिहिलं मी पहिलावाला रे, कॉपरचा. हां, कॉपरचं आन्सर काय आलं माझं इथं बघा रे, 1.73 आले ना, आले का 1.73. अरे येतं आहे का. आता सपोज करूया, सांगतो तुम्हाला मी, टिटॅनियमचा तो किती 1 स्कूटी. हां समजा डायरेक्टली मी तुम्हाला इथं विचारलं असतं, 4था क्वेश्चन याच्या खाली तुम्हाला प्रॅक्टिससाठी ॲड करतो बघा. समजा क्रोमियम असेल, समजा +2 असेल, हे फक्त मला सोडवून कमेंटमध्ये सांगायचं आन्सर काय येतं. दोन्हीनं पण सोडवा. एक काम करायचं, कसं ह्या ट्रिकनं पण सोडवा, आणि दुसरा बी कुठला वापरायचा, दुसरा कोणता वापरणार, स्क्वेअर रूट काढायचं. लॉग टेबल वापरू शकतोय ना आपण. जमत नसेल तर परत एकदा जाऊन ते कालचं व्हिडिओ बघायचं, कुठलं होतं न्यूमेरिकलचं, तिथं मी सांगितलं. ठीक आहे, लिहाय पटकन.